आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. यज्ञाचा घोडा चारही दिशांना फिरून नुकताच कौशल राजाच्या सीमेत प्रवेश करता झाला आहे. लवकरच काहीच दिवसात महाराज शत्रुघ्न आपल्या श्री चरणांशी उपस्थित असतील. ही खरोखरच शुभ वार्ता आहे. लव दादा, बघ तरी किती सुंदर घोडा आहे. ए मुला, सोड त्या घोड्याला. कुठे घेऊन चाललायस त्याला? माझ्या घरी. मी पकडले त्याला. हा खेळण्यातला घोडा नाहीये मुला, हा महाराजांचा यज्ञाचा घोडा आहे. याला पकडण्याचा अर्थ काय होतोय माहित नाही तुला? हो, माहित आहे मला, म्हणूनच ते पकडले त्याला. हे यज्ञाच्या महान अश्वा, तू चारही दिशांना रघुकुलाचं यश पसरव आणि दिग्विजय प्राप्त कर. शत्रुघ्न, तू आपल्या सेनेसहित ह्या यज्ञ अश्वाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मागे मागे जाशील. हा पुण्यात्मा अश्व स्वेच्छेने जिथे कुठेही जाईल तिकडे त्याला जाऊ दे. मार्गात ह्याच्या मस्तकावर लिहिलेलं आव्हान वाचून जर कोणी ह्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुला त्याच्याशी युद्ध करून ह्या अश्वाला स्वतंत्र करावं लागेल. हे पहा, आपल्या रघुकुलात हरण्याची रीत नाहीये, म्हणून माझ्या समोर विजयी होऊनच परत ये. तुझ्या परतण्यापर्यंत ही यज्ञपूजा नित्य नियमाने सुरू राहील आणि ह्या दिग्विजयी यशवाच्या परतण्यानंतरच ह्या यज्ञाची पूर्णाहुती होईल. सूर्यवंशाची कीर्ती पताका आता तुझ्या हातात आहे, तिला झुकू देऊ नकोस. जा, भगवंत तुझे रक्षण करो. अश्वमेध का राम ने किया यज्ञ प्रारंभ. रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा.
रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा को निकल पड़ा घोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। कालिका सिर पर सोने की रघुकुल की है आन पराजित कहीं न होने की। रघुकुल की है आन पराजित कहीं न होने की। विजय को निकल पड़ा घोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा विजय असो 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 राजा रामचंद्रांचा 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 रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा रामचंद्रांचा राजा 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 रामचंद्रांचा 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 राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा विजय को निकल पड़ा घोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। अश्वमेध का अश्वराम ने पूजन
पूजन कर छोड़ा। कालिका सिर पर सोने की, रघुकुल की है आन, पराजित कहीं न होने की। रघुकुल की है आन, पराजित कहीं न होने की। विजय को निकल पड़ा घोड़ा, अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। बंगदेश होते हुए बंगदेश पहुंचा, बंगदेश होके वो कलिंग देश पहुंचा। बंगदेश होते हुए बंगदेश पहुंचा, बंगदेश होके वो कलिंग देश पहुंचा। पाँव घोड़े के जहां पड़े, मान गए लोहा बड़े बड़े। अश्व ये जहां जहां जाए, सूर्यवंशी ध्वज लहराए। नगरी वन पर्वत नदी करता जाए पार, जित जाए उत राम की होती जय जयकार। भेंट निपलाते हैं नाना, रामचंद्र का आधिपत्य सबने नत हो माना। रामचंद्र का आधिपत्य सबने नत हो माना। विजय को निकल पड़ा घोड़ा, अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। ओम प्रजापतये स्वाहा, इदं प्रजापतये नमः। ओम इंद्राय स्वाहा, इदं इंद्राय नमः। ओम अग्नये स्वाहा, इदं अग्नये नमः। ओम सोमाय स्वाहा, इदं सोमाय नमः। यज्ञ करें दिन को राम जी के संग में, सांझ समय लीन रहे सभी सत्संग में। अश्व जब लौट के आएगा, यज्ञ पूर्ण हो जाएगा। विजय सर्वत्र प्राप्त करके, कीर्ति यश झोली में भर के। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फिर कर देश विदेश, अपने कौशल राज में कर गया अश्व प्रवेश। हर्ष का सागर लहराया, अश्वमेध की पूर्णाहुति का समय निकट आया। अश्वमेध की पूर्णाहुति का समय निकट आया। महाराजांचा विजय असो. महाराज, सेनेच्या दूताद्वारे महाराज शत्रुघ्नांकडून एक शुभ समाचार आला आहे की यज्ञाचा घोडा चारही दिशांना फिरून नुकताच कौशल राजाच्या सीमेत प्रवेश करता झाला आहे. लवकरच काहीच दिवसात महाराज शत्रुघ्न आपल्या श्री चरणांशी उपस्थित असतील. ही खरोखरच शुभ वार्ता आहे. गुरुदेवांना याची माहिती देण्यात यावी. जशी आज्ञा महाराज. प्रभू, आपले अभिनंदन असो. यज्ञाचा घोडा दिग्विजय प्राप्त करून आपल्या राज्यात परततोय. हनुमान, ही तर गुरुदेवांची कृपा आहे. महाराज सुग्रीव, सत्संगाची वेळ झालेली आहे. चला सत्संग भवनाकडे जाऊया. आज रात्री गुरुदेव आत्मा आणि परमात्माच्या नात्यावर भाष्य करणार आहेत. चलावे.
असा सत्संग ऐकणे फारच दुर्मिळ आहे. दिवसा देवीविषयी आणि रात्रीच्या वेळी धर्माविषयी चर्चा. चलावे. महाराजांचा विजय असो. आज रात्री इथेच छावणी टाकण्यात आली आहे. पहाटेच त्वरित प्रस्थान केले तर संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहोचू शकू. अयोध्या? आपण अयोध्येचा उल्लेख करताच कानात जणू अमृत ओतल्यासारखे वाटत आहे. केवढी मोहिनी आहे या नावात. असं वाटतंय की पंख लावून आताच्या आता तिथे जावं. इथे जवळच वाल्मिकींचा आश्रम आहे. आता तर अयोध्येला पोचलात असंच समजा. आपण थोडी विश्रांती घ्यावीत. आणि मी पाहून येतो की यज्ञाचा घोडा कुठे फिरतोय ते, आणि सैनिक त्याच्याबरोबर आहेत का नाहीत ते. लव दादा, बघ तरी किती सुंदर घोडा आहे. हा तर एक विचित्र घोडा आहे. बघूया तर इथे कसा काय आला ते. चला. केवढा सजवलेला आहे. याच्यावर हे छत्र का बरे आहे? हा कुठल्या राजाचा आहे असं वाटतंय. पण राजा इतका छोट्या पाठीवर बसू शकतो का? हा राजाच्या पुत्राचा असेल. पण राजाचा पुत्र आपल्या आश्रमात कशासाठी आला असेल? बघ तर लव दादा, त्याच्या मस्तकावर सुवर्ण सूची आहे. त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. पाहूया तरी काय लिहिलंय ते. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व दिशांमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडण्यात आला आहे. ह्याच्या समोर जो नतमस्तक होईल त्याला महाराज श्रीरामचंद्रांचे कृपाछत्र मिळेल, आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला महाराज रामचंद्रांच्या सैन्याच्या युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. असं युद्धाचे आव्हान आहे तर मग तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. मीच ह्याला पकडेन. काय करतोयस लव? महाराज राम यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारतोय. परंतु दादा, त्याने आपला काय फायदा? फायदा आणि नुकसानाचा विचार करून क्षत्रिय कधीही युद्ध करत नाही. गुरुदेव म्हणतात, जो सच्चा क्षत्रिय असतो त्याला तर प्रत्येक युद्धाचे आव्हान पेलावेच लागते. हाच क्षात्र धर्म आहे. तर भाऊ, आपण तर क्षत्रिय पुत्र आहोत, आणि हा घोडाही आपल्या कपाळावर युद्ध घोषणाच घेऊन फिरत असल्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. आणि आता तर ही तर खूपच नामी संधी चालून आले. कुशदादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते. जेव्हा महाराज राम युद्धासाठी येतील तेव्हा कुशदादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारतील. महाराज रामचंद्र स्वतः नाही येणार. त्यांचं सैन्य येईल आणि आपली चटणी करून टाकेल. लव दादा, याला सोडून दे. आम्हाला आमचे प्राण नाही गमवायचे. अरे, लव असताना कोण तुमची चटणी करू शकणार आहे? घाबरू नका. येऊ दे ज्यांना यायचंय त्यांना. चला, आपण या घोड्याला आश्रमात नेऊन बांधूयात. चला. हा घोडा कुठे गेला? काय माहित, आतापर्यंत ते इथेच होता. अरे भाऊ, शोधा त्याला. तो तर यज्ञाचा घोडा आहे. तो पहा, मुलं त्याच्याशी खेळत आहेत.
अरे खेळत नाहीये ती तर त्याला घेऊन चालली आहेत. थांबवा त्यांना, चला लवकर. अरे, थांबवा त्यांना. चला, अरे, लवकर ऐका. त्यांना. बघा बघा, सैन्य आलंय. घोड्याला सोडून द्या. चुप, घाबरट कुठला? लव तर स्वतः बरोबर आपल्या प्राणांची पण बाजी लावेल. चला पळा, नाहीतर हे सैनिक आपल्याला पकडतील. चला चला चला, लवकर पळा. चला चला, चला, पकडूया चला, त्यांना. पकडा त्यांना. लवकर चला. ए मुला, सोड त्या घोड्याला. कुठे घेऊन चाललायस त्याला? माझ्या घरी. मी पकडले त्याला. हा खेळण्यातला घोडा नाहीये मुला, हा महाराजांचा यज्ञाचा घोडा आहे. याला पकडण्याचा अर्थ काय होतोय माहित नाही तुला? हो, माहित आहे मला, म्हणूनच तर पकडले त्याला. जाऊन आपल्या महाराज रामांना सांगा की मी त्यांचं युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे. हवे असल्यास माझ्याशी युद्ध करण्यास यावे. आम्ही लहान मुलगा समजून शिक्षा दिली नाही, पण तू तर दुष्ट मुलगा आहेस. आण तो घोडा इकडे आण. काय सांगतोयस? एका मुलाला घाबरून आमचे बलशाली सैनिक शेपूट घालून पडून आले आहेत. सेनापतीजी, तो ऋषी कुमार कोणी सामान्य वाटत नाही. तो तर एका झंझावातासारखा आहे, नागासारखा फुटकारतोय. आपण ताबडतोब महाराजांना सूचित करावे. महाराजांना सूचित करताना शरम नाही का वाटणार की एका छोट्या मुलाने आमच्या सैन्याकडून घोडा पडून त्यांना हुसकावून लावला? चला, मी बघतोच असा कुठला नाग आहे तो. कुशदादा, आम्ही लव दादाला खूप समजावलं की घोड्यांना सोडून दे, पण त्यांनी नाही ऐकलं. आणि ज्याची आम्हाला भीती होती तेच झालं. सैनिकांनी येऊन त्याला घेरलं. मग काय झालं? मग आम्हाला नाही माहित, आम्ही तर घाबरून पळून आलो. फारच घाबरट आहात तुम्ही. चला दाखवा मला, कुठे आहे लव? नाही नाही, आम्ही नाही येणार. सैनिक आमची चटणी करून टाकतील. आमचं कर्तव्य होतं हे तुम्हाला सांगणं की तुमचा धाकटा भाऊ संकटात आहे. आता आमचं कर्तव्य पूर्ण झालं. ठीक आहे बाबा, मला हे तरी सांगा की लव आता कुठे आहे? आश्रमाच्या मागे घनदाट अरण्याच्या तिथे जे मैदान आहे ना, तिथे आहे, सैन्याने घेरलेला. अजूनपर्यंत असेल तर ना. लव तर अजूनपर्यंत तिथेच असणार. हे सैनिक तिथे नसणार आहेत. तुम्ही लवला नीट ओळखत नाही. असो, मी आता जातोय. हे बघा, गुरुदेव तर आश्रमात नाहीये. आश्रमवासी उगीच काळजी करतील, त्यामुळे कोणाला काही सांगू नका. जर तू मारला गेलास किंवा पकडला गेलास तरी सांगायचं नाही. अरे बाबा, तुझ्या एवढ्याशा छोट्याशा मेंदूला लांबवरचा विचार करण्याचे कष्ट देऊ नकोस. गुरुदेवांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणे आमचं रक्षण करत असतो, त्यामुळे अशी परिस्थिती कधीही ओढावणार नाही. ठीक आहे, मी निघतो आता.